आता पाहूया पुणे अपघात प्रकरणात काय काय अपडेट आलेले आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुणे अपघात केसमधील गैरकारभार प्रकरणी ससून रुग्णालय प्रशासनाची चौकशी सुरू। डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी। ससूनमध्ये अपघाताच्या अनुषंगाने काय घटना घडली याची चौकशी सुरू। आमच्या चौकशीचा रिपोर्ट शासनाला देणार, डॉक्टर पल्लवी सापळे यांची माहिती। चौकशी समिती बरखास्त करा, रवींद्र धंगेकरांची हसन मुश्रीफांकडे मागणी। चौकशी समितीतील अधिकाऱ्यांमध्ये संवेदनशीलता नाही, चौकशी सोडून बिर्याणीच्या पार्ट्या झोडल्या जात आहेत, धंगेकरांची टीका। नसेल तर अत्यंत चुकीचं आहे। ही समिती बरखास्त करावी आणि दुसऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक बोलून ही समिती नेमावी। काय जर कदाचित त्यांच्याकडून उत्तर काय जर समजा अपेक्षित मिळाले नाही तर मग त्यांना बिर्याणी खायला घालू परत। पुणे पोलिसांकडून डॉक्टर अजय तावरेच्या घरी छापेमारी। पुणे पोलिसांकडून अजय तावरेच्या घराची झाडाझडती। अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याच्या आरोपात तावरे अटकेत। डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवालमध्ये 14 फोन कॉल झाल्याचं समोर। ब्लड रिपोर्ट मॅनेज करण्यासाठी विशाल अग्रवालचे तावरेला फोन। वेदांत अग्रवालचे ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टर अजय तावरेचे कुटुंबीय पहिल्यांदाच TV9 मराठीवर। तावरे निर्दोष आहेत, त्यांच्यावरचे आरोप निराधार असून ललित पाटील प्रकरणात तावरेंचा काहीही संबंध नसल्याचं म्हणत कुटुंबियांकडून पाठराखण। ससून हॉस्पिटलमधील एक कर्मचारी चौकशीच्या भीतीपोटी पळाला। पुणे पोलिसांची एक टीम आरोपीच्या शोधात। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवालचा जामिनासाठी अर्ज। अल्पवयीन आरोपीला गाडी चालवायला देण्याच्या पहिल्या गुन्ह्यात अग्रवाल न्यायालयीन कोठडीत। डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि डॉक्टर तावरेंचं निलंबन होण्याची शक्यता। वैद्यकीय शिक्षण विभागाकडून उद्यापर्यंत दोघांवर कारवाईची शक्यता, सूत्रांची माहिती।